विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपण बेसिकचे म्हणू शकतो 10-12 लेक्चर तिथे बघितलेला आहे. हा लेक्चर जर बघितला ॲडव्हान्स लेक्चर आपण म्हणू शकतो. ॲडव्हान्स लेक्चरचा हा पहिला तिथं लेक्चर असणार आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर टेन्स या टॉपिकपासून आपण सुरुवात करणार आहे. ओके, तर चलो समजून घ्या की टेन्स टॉपिक सुरुवात करत असताना आपण बऱ्याच ठिकाणी बरेच तिथं फॉर्म्युले वगैरे बघत असतो. जसं इथं जर चेक केलं तर इथं तुम्हाला दिसेल काय की टेन्स टॉपिक शिकत असताना आपण म्हणू शकतो टेन्स टॉपिक शिकत असताना तर तुम्ही सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर याचे तुम्ही तिथं फॉर्म्युले पाठ करत असता. पण समजून घ्या की फॉर्म्युले तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट इथं जर बघितलं तर म्हणू शकतो काय तर विदाउट फॉर्म्युला तो टेन्स शिकू शकतो. आता चेक करा, इथं टेन्स म्हणजेच काय, मी तुम्हाला म्हणेल टाइम. टेन्स म्हणजेच काय, तो टाइम आहे. आता टेन्स म्हणजे टाइम कसा होतो, काय होतो ते एकदा चेक करूया. कसं आहे टेन्स म्हणजे टाइम काय, कारण की आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता इथं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तुम्हाला तो दिसत असेल किंवा दिसत नसेल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो की या चार्टचा तुम्हाला काही तिथं म्हणू शकतो उपयोग पडणार नाही किंवा आपण असं म्हणू शकतो उपयोग पडू देणार नाही. कारण इथं जर बघितलं तर डायरेक्ट तुम्हाला टेन्स कसं ओळखायचं, तो टेन्सचा फॉर्म्युला आपण म्हणू शकतो की न वापरता कसं टेन्स ओळखायचं ते तुम्हाला इथं शिकवणार आहे डायरेक्ट. आता हे मी एक जनरल तुम्हाला दिलेला आहे तो चार्ट, फक्त तुमच्या डोळ्यासमोर ते असावं. ओके, तर एकदा याला चेक करून घ्या. आता समोर जाऊ तुम्ही बघा, इथे तुम्हाला फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. सिंपल प्रेझेंटचा सब्जेक्ट, V1 ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर जर बघितलं उदाहरण दिलेलं आहे. पास्टचा सिंपल पास्टचा फॉर्म्युला दिलेला आहे, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता याचा आपण बेसिक या लेक्चरमध्येच बघितलेला आहे. काय बघितलेलं आहे बेसिक या लेक्चरमध्ये की विदाउट फॉर्म्युलाचा टेन्स कसं ओळखायचं. पण त्याच्यामध्ये जर समजून जर घेतला आपण तर आता पहिला प्रश्न तुम्हाला राज्यसेवाला विचारला त्याने. स्टेट सर्व्हिस 2019 म्हणजे आपण म्हणू शकतो राज्यसेवाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. म्हणजेच काय की टेन्स हा वर्बचा एक फॉर्म आहे, एक रूप आहे आणि तो काय इंडिकेट करतो, काय दर्शवतो. मग काय दर्शवतो तर पहिला आपल्याला ऑप्शन दिलं त्याने द टाइम ऑफ काय ॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर तो काय सांगतो की ॲक्शनची काय सांगतो, वेळ सांगतो. त्याच्यानंतर म्हणत आहे तो की द कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन. ॲक्शनमध्ये जे समजा सातत्य आहे की नाही तो तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जर बघितलं द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन. द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन म्हणजे इथं जर बघितलं तर आपण जे पाठ करत असतो, जे फॉर्म्युले पाठ करत असतो की सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायला लावणार आहे आपल्याला, किंवा आपण असं म्हणू शकतो सिंपल पास्ट आपल्याला फाइंड करण्यासाठी आयोग प्रश्न विचारणार आहे. तर हे कितपर्यंत खोटं आहे, कितपर्यंत खरं आहे हे आपल्याला चेक करावं लागणार. कारण की इथं जर बघितलं आयोग स्टेटमेंटवरती तिथे प्रश्न विचारत आहे. आता स्टेटमेंटवरती जर प्रश्न विचारत असेल तर आपल्याला काय लक्षात येतो ना की याचं जर बघितलं तर कंटेंट काय, किंवा आपण म्हणू शकतो याच्यामध्ये कन्सेप्ट काय. तर कन्सेप्ट साधी आहे की तो म्हणत आहे की टेन्स जो आहे समजा टेन्स म्हणजे टाइम असते. टेन्स काय दाखवते तर टेन्स हे 3 टाइम दाखवते. जगामध्ये फक्त 3च टाइम आहे. एक जो समजा काल झालेला ज्याला आपण पास्ट म्हणत असतो, ज्या जगामध्ये आपण आता जगत आहे तो आपल्यासाठी प्रेझेंटचा टाइम आहे, आणि ज्या जगामध्ये जगणार आहे उद्या आहे की तो माझ्यासाठी काय असणार, फ्युचरचा टाइम असणार आहे. मग याच्यामध्ये जर चेक जर केलं तर टाइम तुमच्याकडे 3 आहे, एक प्रेझेंट, दुसरा पास्ट आणि तिसरा काय दिलेला आहे फ्युचर. तर याच्यामध्ये चेक करून घ्या काय दिसतो तर ही जे ॲक्शन आहे तर ॲक्शनची वेळ दाखवणार टेन्स. त्याच्यानंतर ॲक्शनचं त्याच्यामध्ये कंटिन्युअस सातत्य आहे की नाही ते दाखवणार. आणि इथं जर बघितलं ॲक्शनचं काय दाखवणार तिथं कम्प्लीटनेस. म्हणजेच आपण म्हणू शकतो याचं उत्तर जर चेक जर केलं तर याचं उत्तर काय यायला पाहिजे बेटा, याचं उत्तर येणार काय तर ऑल स्टेटमेंट आहे ABCR काय असेल तिथं करेक्ट असेल. म्हणजे सगळं टेन्स तिथं करेक्ट आहे किंवा सगळं स्टेटमेंट तिथं करेक्ट आहे. कारण की आयोग विचारत असताना काय विचारत आहे, आपण अभ्यास करताना काय करत आहे याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. मग तुम्ही जे मार्केटमध्ये पुस्तक घेता किंवा आपण म्हणू शकतो जे काही तिथं अभ्यास करत आहे तो आपण अभ्यास व्यवस्थित करत आहे की नाही याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. कारण की आयोग विचारत आहे राज्यसेवाला या टाईपचे प्रश्न, तर आपल्याला पण त्या टाईपचे प्रश्न तिथं जमायलाच पाहिजे. ओके, चला आता बघा, अजून मी टेन्स शिकवायला सुरुवात केलेली नाही तुम्हाला, पण टेन्सवर कसा प्रश्न विचारलेला आहे मी इथं तुम्हाला भीती निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मी तुम्हाला म्हणायचं आहे, मला असं म्हणायचं आहे की या वेने तुम्ही तिथं जा. कारण की या वेने जर तुम्ही जात असाल तर तिथं लवकर आपल्या सक्सेसपर्यंत तुम्ही पोहोचाल. ओके, चला आता इथं आपण टेन्सला सुरुवात करू. काय म्हणतो टेन्स. ओके, हां, आता मला एवढं सांगा टेन्सचे किती प्रकार आहे बाबा. तर जनरल सर्वांनाच माहीत असेल टेन्स जर बघितलं मुख्य प्रकार किती आहे, 3 आहे. एक कोण आहे प्रेझेंट, दुसरा काय पास्ट आणि थर्ड काय दिसतो इथं फ्युचर. असे तुम्हाला 3 मुख्य प्रकार दिसतात कोणाचे तर टेन्सचे, प्रेझेंट, पास्ट आणि काय असेल फ्युचर.
मी तुम्हाला सांगितलं टाइम किती आहे आपल्याकडे, 3च आहे, एक प्रेझेंटचा, एक काल गेलेला पास्ट आणि एक उद्या जो येणार आहे तो फ्युचरचा. आता याच्यामध्ये काय म्हणतो तो की आपल्याला परत माहित आहे की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याचे अजून 4 प्रकार पडतात. काय दिलेले आहे, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे इथं जर बघितलं सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असे जर बघितलं एकूण किती आहे, हे 4 जर असेल तर 100% पास्टवाले पण 4च आहे. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हे डिटेलमध्ये आपण 1 बाय 1 तिथं चेक करणार आहे. त्याच्यानंतर सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे तुम्हाला दिसत आहे. ते एकूण किती झाले, तर एकूण जर सब आपण पॉईंट जर बघितलं किंवा सब पार्ट जर बघितलं त्याचे, ते एकूण ते 12 आहे. किती आहे ते 12. पण त्याच्यामध्ये मेजर जर बघितलं तर किंवा मुख्य जर बघितलं आहे की मेन टाईप जर बघितलं तर प्रेझेंट, पास्ट आणि इथं काय असणार, फ्युचर असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला जर कळलं असेल तर आपण आता काय करणार आहे, आपण सिंपल या टेन्सला सुरुवात करणार. मग सिंपल या टेन्सला सुरुवात करत असताना काय दिसणार तुम्हाला की सिंपल प्रेझेंट या टेन्सला सुरुवात करणार, त्याच्यानंतर सिंपल पास्ट आपण बघणार, त्यानंतर सिंपल फ्युचर बघणार. म्हणजे मी तुम्हाला असं शिकवणार नाही की डायरेक्ट सिंपल घेतला, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि तिकडे काही जे असेल ते प्रेझेंट वाले आपण 4 बघणार नाही. आपण काय बघणार, पहिले सिंपल वाले 3 आहे माझ्याकडे, एक सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. त्याच्यानंतर कंटिन्युअस वाले किती आहे, कंटिन्युअस वालेच पण आपण 3 म्हणू शकतो, एक काय प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. या वेने आपण ते चेक करणार आहे, कारण या वेने तुम्हाला अजून सोपं जाईल ते. ओके, चला आपण सेंटेन्सकडे वळूया किंवा आपण टॉपिककडे वळूया. आता बघून घ्या हे काय म्हणतो काय नाही. आता समजून घेऊ, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेले आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स दिले. याच्यामध्ये तुम्हाला मी 2 ऍक्शन दाखवलेले आहे. इथं जर बघितलं हा एक कार्यकर्ता दिसतो तुम्हाला, तो नाचत आहे म्हणजे आपण त्याला ही म्हणू शकतो, तो नाचतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं इथं हे 2 जण नाचत आहे, ते आपल्यासाठी काय झाले, दे, ते काय झाले आपल्यासाठी दे. मग मला सांगा इथं सब्जेक्ट कसा आहे, एक आहे आणि इथं सब्जेक्ट काय अनेक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दे म्हणजे काय असेल ते. आता समजून घ्या त्याला काय म्हणायचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 2 वर्ब आहे. हा एक कोण आहे, V1, दुसरा काय V2 की V5, इथं असणार तो V5. समजून घ्या सिंपल प्रेझेंट मध्ये 2 वर्ब असतात, एक काय असतो V1 आणि दुसरा काय असतो V5. मग V1 जर बघितलं आणि V5 जर बघितलं, हे एकमेकाला ऑप्शन मध्ये आहे. कशा आहे ते, ऑप्शन मध्ये आहे. V1 आणि V5 एकमेकाला कशा आहे, ऑप्शन मध्ये आहे. पण एक गोष्ट समजून घ्यायचं आहे की V1 कधी यूज करतो आणि V5 कधी यूज करतो. म्हणजे आपण जर बघितलं, एक्झाम्पल जर बघितलं मी तुम्हाला, आहे की नाही. आता V1 एक्झाम्पल बघूया आपण, इथं गो आहे आणि इथं एक्झाम्पल बघूया काय दिलेलं आहे, गोज आहे. मग हे दोन्ही येणार का, तर नाही. दोन्ही येणार का बेटा, नाही. मग जर समजा सिंग्युलर जर असेल तर तुम्हाला माहित आहे की कोण येतो, गोज, V5 येतो. जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर कोण येणार इथं, V1, गो. आता इथं चेक करा, यांचं ऑपरेशन करताना तुम्हाला माहित आहे की गो हा V1 जर असेल तर याच्यातून बाहेर कोण निघणार, डू. मग डू नावाचं काय निघालं इथे, हेल्पिंग वर्ब. मग हे कुठं शिकवलं सर तुम्ही, तर मी तुम्हाला बेसिकच्या लेक्चरमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. बेसिकच्या लेक्चरमध्ये की V1 मधून डू नावाचा हेल्पिंग वर्ब बाहेर निघतो. हे आपण याच्या अगोदर जे बेसिकचे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आता मी हा पॉईंट रिपीट करणार नाही, कारण मी तुम्हाला परत सांगत आहे की हा ॲडव्हान्स लेवलचा इथं लेक्चर चालू झालेले आहेत. तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर इकडे यायचं आहे. चला समजून घ्या, इथं डू नावाचा गो हा V1 आहे, याच्यातून डू नावाचा हेल्पिंग वर्ब बाहेर निघाला आणि इथं मेन वर्ब कोण राहतो, तर तुम्हाला माहिती आहे की गो हा जिथं काय असणार, मेन वर्ब असणार. गोज हा काय असणार इथं, मेन वर्ब असणार. ओके, चला इथं तुमच्या लक्षामध्ये जर आलं असेल तर हा मेन वर्ब आहे. आता मला सांगा, मला सेंटेन्स निगेटिव्ह करायचा आहे. सेंटेन्स काय बनवायचा आहे, निगेटिव्ह. तर तुम्हाला माहिती आहे की हेल्पिंग वर्बला आपण नॉट जोडत असतो. हेल्पिंग वर्ब कोण आहे, डू. मग काय होणार, हा डू नॉट काय असेल तो गो. आणि हा तुम्ही काय बनवलेला आहे, हा बनवलेला तुम्ही निगेटिव्ह. काय बनवलं बेटा, निगेटिव्ह. ओके, चला तुमच्याकडे हे सगळ्या नोट्स वगैरे आहे, व्यवस्थित समजून घ्या. गो V1 होता, याचं ऑपरेशन करताना डू हा हेल्पिंग वर्ब बाहेर निघाला, गो हा मेन वर्ब तिथं शिल्लक राहिला. निगेटिव्ह करताना, सेंटेन्स निगेटिव्ह करताना डू नॉट गो झाला. ओके, तसं सेम आपण डजचं पण करू शकतो. सेम कोणाचं, डज. आता डजचं जर आपण करत असेल तर याचं पण ऑपरेशन करत असताना डजमधून कोण निघणार बाहेर, सांगा कोण निघणार. तर आपण म्हणू सॉरी गोजमधून, गोज हा V5 आहे. सॉरी इथं जर बघितलं गोज हा V5 आहे, V5 मधून बाहेर कोण निघणार, तर डज. अगेन डज काय झाला बेटा, हेल्पिंग वर्ब. डज काय झाला, हेल्पिंग वर्ब. शिल्लक काय राहणार, V1. मग गोजचा V1 काय, गो आहे. मग तो काय माझ्यासाठी, मेन वर्ब. तो कसा आहे, मेन वर्ब. आता मला सांग, हे बाहेर कशासाठी काढलेलं आहे आपण, सांगा कशासाठी काढलेलं आहे, निगेटिव्ह करण्यासाठी. निगेटिव्ह काय होणार सेंटेन्स, आता सांगा निगेटिव्ह काय होणार, डज नॉट आणि इथं काय असेल तो गो. डज नॉट काय रे, गो. हे माझ्यासाठी झाला निगेटिव्ह. काय झालं तिथं, निगेटिव्ह.
आता काय दिसते आपल्याला, काय दिसते, आता मला काय म्हणायचं आहे की इथं 2 सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट किती आहे 2 आहे, चेक करून घ्या सब्जेक्ट कोण आहे 2, एक काय दिसतो सांगा. इथं जर बघितलं ना, आता मला एवढं सांगा बरं की इथे ॲक्शन कुठली होत आहे, हां इथे ॲक्शन कुठली होत आहे डान्सची, इथे ॲक्शन कुठली होत आहे डान्स. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं हे जर बघितलं हे सगळे कार्यकर्ते नाचत आहे, डान्स करत आहे, डान्स करते, पण तो डान्स करतो आहे की नाही, मग याच्यामध्ये आपण ते डान्स करतो असं म्हणतो का, नाही, कारण की इथं एकच सब्जेक्ट आहे. इथं जर बघितलं तर तो डान्स करतो असं म्हणणार का आपण, नाही, आपण काय म्हणणार ते डान्स करते. बरे, मग याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये सब्जेक्ट प्लुरल आहे, याच्यामध्येला जो सब्जेक्ट कसा आहे तो सिंग्युलर. आता कन्सेप्ट काय शिकवलेले आहे तुम्हाला बेसिकच्या लेक्चरमध्ये समजून घ्या. काय शिकवलं होतं तुम्हाला, जर सब्जेक्ट ही आहे किंवा कोण आहे शी किंवा काय इट आहे किंवा एखादा नाऊन आहे, म्हणजेच काय म्हणायचं मला, एखादा नाऊन आहे, मी म्हणू शकतो इथं राजू आहे, काय रे बेटा तो राजू आहे, हे झाले कोणते, तर हे सगळे झाले सिंग्युलर. काय झाले सिंग्युलर, म्हणजे कोणताही सिंग्युलर नाऊन असेल एनी सिंग्युलर जर असेल तर आपण मला सांगा यांच्यासाठी सिंपल प्रेझेंटमध्ये V1 घेणार की V5 घेणार बेटा, काय घेणार तिथं V5 घेणार, काय घेणार तिथं V5. कारण इथं चेक करा की V5 काय असतो, V5 हा सिंग्युलर असतो, V5 काय असतो हा सिंग्युलर, V5 येणार सिंग्युलर. आणि त्याच्यानंतर चेक करा, मी म्हणत आहे आय वी दे आणि यू, तर हे सगळे काय असतात, तर सगळे काय असतात हे प्लुरल, काय असतात हे प्लुरल. मग प्लुरल जर असेल तर याच्यापैकी V1 घ्यायचं की V5 घ्यायचं, तर काय घेणार तिथं V1, म्हणजे इथं येणार V1, इथे काय येणार V1. इज दॅट क्लिअर. आता समजून घ्या, तुम्हाला काय वाटू शकते की सर आय तर सिंग्युलर आहे, पण मी तुम्हाला परत सांगेल की आय जो आहे जरी सिंग्युलर आहे पण तो काम कोणाचं करतो, प्लुरलचं करतो, म्हणून त्यांना कोणाच्या गटामध्ये ठेवलेले आपण प्लुरलच्या गटामध्ये. आता समजून घ्या इथं की ही शी इट राजू हे सगळे सिंग्युलर जर असेल तर यांच्यासोबत येणारा वर्ब कोणता आहे तो V5. आय वी दे यू हे सगळे जर सब्जेक्ट, हे जर सगळे सब्जेक्ट प्लुरल आहे तर यांच्यासोबत येणारा वर्ब कोणता आहे V1 आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला V1 आणि V5 मधला जो काय डिफरंट आहे, हे जो डिफरंट आपण कधी बघितलेला आहे, तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो बेसिकच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की V1 हा कसा प्लुरल असतो, V5 कसा सिंग्युलर असतो. जर टेन्स असेल आणि गोज आहे याच्यामध्ये दोघांना यस लागू नाही, पण पेन्स हा नाऊन आहे, नाऊनला जर यस इयस जर असेल तर तो प्लुरल असतो, पण वर्बला जर समजा यस इयस जर असेल तर तो V5 असतो, V5 हे माझ्यासाठी सिंग्युलर असणार. ओके, चला इथपर्यंत तुम्हाला जर कळलं असेल तर आता आपण समोर जाऊया. आता मला एवढं सांगा की दोघे डान्स करत आहे, पण तुम्ही मला एवढं सांगा की ही आपण इथं याच्यासोबत डान्स हा वर्ब आहे, आपला डान्स हा वर्ब आहे, तर इथं डान्स घेणार की डान्सेस घेणार, कारण की इथं जर बघितलं ही आहे, ही सिंग्युलर आहे, तर याच्यासोबत V5 येणार, डान्स येणार बेटा की डान्सेस येणार, तर आपण म्हणू शकतो इथं काय येणार पाहिजे सर, V5 येणार पाहिजे, V5 इथं यायला पाहिजे. कोणासोबत, हिच्या सोबत V5. समोर समजून घ्या, समोर कोण दिलेला आहे, समोर दिसतो आपल्याला दे आहे की नाही, इथं काय दे, दे कसा आहे बेटा प्लुरल आहे, दे कसा आहे रे प्लुरल, मग यांच्यासोबत काय येणार V1. मग इथं डान्स की डान्सेस करणार आपण, V1 घ्यायचं ना, दे सोबत काय V1, मग काय येणार परत डान्स, इथं काय येणार आहे डान्स. मग दे डान्स असेल, डान्सेस असेल का, नाही, दे डान्स असेल, डान्सेस असणार का, नाही, पण इथं जर बघितलं ही डान्सेस येणार, कारण की हा सिंग्युलर आहे तर हा पण काय येणार सिंग्युलर, आणि हा प्लुरल आहे तर हा पण काय येणार प्लुरल. इज दॅट क्लिअर. ओके, हा जर क्लिअर झाला असेल तर आपण सेंटेन्सकडे बोलूया, काय म्हणतो काय नाही. तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल तर घेऊ शकता. आता समोर जातो मी. ओके, चेक करा बघा, दे नुसार मला एवढं सांगा की डान्स करेक्ट आहे का, हो करेक्ट आहे. दे प्लुरल आहे, डान्स हा V1 आहे आणि V1 काय असतो प्लुरल असतो. हे दोन्ही सेंटेन्स म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब एकमेकांनुसार कसे आहेत तिथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर मला सांगा ही नुसार डान्सेस करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे, कारण ही कसा आहे सिंग्युलर, डान्सेस काय रे V5 काय असतो सिंग्युलर, हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. दोन्ही सेंटेन्स काय तिथं करेक्ट आहे. मग हे जर करेक्ट जर असेल तर तो सेंटेन्स काय म्हणतो की दे डान्स हिअर डेली, ही डान्सेस रेग्युलरली. आता मला सांगा यांचं आपल्याला ऑपरेशन करायचं, कोण आहे डान्स, डान्स काय झाला V1 जर असेल तर यांचं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार डू, इकडे काय असेल सांगा, इथं काय असेल फक्त V1, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण डान्स. ओके, आता मला काय करायचं आहे की हा जो सेंटेन्स आहे दे डान्स हिअर डेली, तर हा सेंटेन्स मला निगेटिव्ह पण बनवायचा आहे आणि हा सेंटेन्स मला येस नो टाईप क्वेश्चन पण बनवायचा आहे. आता येस नो टाईप क्वेश्चन जर बनवायचं असेल आपल्याला तर तुम्हाला माहित आहे की आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे बेसिकच्या की हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो कुठं जात असतो, सब्जेक्टच्या अगोदर. कुठे जात असतो तो सब्जेक्टच्या अगोदर, आणि शेवटी काय लिहिल्या जाते क्वेश्चन मार्क. आणि मला सांगा निगेटिव्ह जर करायचं असेल तर डूलाच काय जोडलं जाणार नॉट,
मग मी पहिले काय करतो बेटा, पहिले याला निगेटिव्ह करून घेऊ आपण. निगेटिव्ह करताना काय होणार, तो दे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या मधला हेल्पिंग वर्ब कोण आहे, डू. दे डू. त्याला काय जोडणार मी, नॉट. दे डू नॉट डान्स ॲज इट इज. इथे लिहिणार डान्स. समोर सांगा. ठीक आहे. मग हे झालं दे डू नॉट डान्स. समोरचा सेंटेन्स ॲज इट इज हिअर. आणि इथे काय असेल रे, डेली. हे सेंटेन्स झाला माझ्यासाठी कुठला, तर निगेटिव्ह. काय झालं तिथं, निगेटिव्ह. पण मला काय म्हणायचं आहे, याला जर समजा हा सेंटेन्स आहे, याला जर मला येस नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे, यस किंवा काय बनवायचं आहे, नो टाईप. काय बनवायचं आहे रे, क्वेश्चन बनवायचा आहे. यस किंवा नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे. तर हा सेंटेन्समध्ये तुम्हाला, या सेंटेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे की डू कुठे जाणार आहे किंवा हेल्पिंग वर्ब कुठे जाणार आहे बेटा, सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे मला सांगा सब्जेक्ट कोण आहे, दे. डू कुठे जाणार आता, सब्जेक्टच्या अगोदर. काय होणार तो, डू. दे. समोर काय लिहिणार, हा डान्स जो शिल्लक आहे तो लिहिणार डान्स. य समोर काय असेल रे, डेली. आणि आता मला सांगा आपण काय बनवत आहे, येस नो टाईप क्वेश्चन. क्वेश्चन जर बनवत असेल तर 100 नाही 200% शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्कच पाहिजे. ओके. हे तुम्हाला कळलं असेल कारण की हा प्रेझेंट आहे, सिंपल आहे. परत चेक करा, इथं काय दिलेलं आहे, डान्सेस. आता मला सांगा तुम्ही याचं ऑपरेशन करून सांगा काय होणार. इथं डान्सेस हा कोण आहे, V5 आहे सर. तर याच्यातून बाहेर कोण निघणार, डज निघणार. शिल्लक काय राहणार बेटा, V1. V1 कोण आहे, तिथं डान्स आहे. V1 कोण आहे रे, डान्स आहे. आता मला सांग निगेटिव्ह करा. सेंटेन्स निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्बला काय जोडत असतो आपण, नॉट. चेक करा, निगेटिव्ह करा. निगेटिव्ह करत असताना तो असं होणार, ही डज नॉट डान्स की डान्सेस करणार. आता समजून घ्या, ही लिहिलं मी इथं. त्याच्यानंतर जर बघितलं इथं डज लिहिलेलं आहे, त्याला नॉट जोडला आपण. आणि त्याच्यानंतर जर बघितलं डान्सेस लिहिलं का, मी V5 घेतलेला आहे का, नाही. मी काय घेतला, हा जो शिल्लक आहे की नाही V1 तो घेतलेला आहे. तुम्ही फॉर्ममध्ये काय करणार की इथं डज पण घेणार आणि याला यस पण जोडणार. आपण ह्या यस जे बाहेर काढलेलं आहे ते कोणाच्या स्वरूपामध्ये काढलेलं आहे, आपण डजच्या स्वरूपामध्ये. ही डज नॉट डान्स. आता मला सांगा समोरचा सेंटेन्स काय दिलेला आहे, हां रेग्युलरली. आणि त्याच्यानंतर जर चेक केलं तर त्याच्यानंतर काय येणार, फुल स्टॉप. हा सेंटेन्स कशामध्ये कन्वर्ट झाला, असर्टिव्ह सेंटेन्स होता. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, असर्टिव्ह आहे पण तो निगेटिव्ह असर्टिव्ह आहे. ओके. चला नंतरचा सेंटेन्स आपण परत कशामध्ये न्यायचा आहे, यस किंवा नो टाईप क्वेश्चन. आता यस किंवा नो टाईप क्वेश्चन जर बनवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की हेल्पिंग वर्ब हा कुठं जात असतो, सब्जेक्टच्या अगोदर. कुठं जाणार, सब्जेक्टच्या अगोदर. कोण, हेल्पिंग वर्ब. आता न्या त्या हेल्पिंग वर्बला सब्जेक्टच्या अगोदर कोण जाणार, मग डज, ही, डान्स. समोर काय, रेग्युलरली. आणि शेवटी जर बघितलं तर शेवटी लिहिल्या जाणार क्वेश्चन मार्क. याचाच अर्थ हा झाला कशामध्ये, तर येस नो टाईप क्वेश्चन निर्माण झालेला आहे. ओके. चला नेक्स्ट सेंटेन्स किंवा आपण लास्ट सेंटेन्स बघू शकतो याच्यामध्ये. बघा काय दिलेलं आहे, आय टेल्स हिम एव्हरीडे. आता मला एवढं सांगा की आय जरी सिंग्युलर आहे पण हा काम मात्र कोणाचं करतो, प्लुरलचं करतो. म्हणून आपण चेक केलं होतं की आयच्या सोबत टेल येणार की टेल्स येणार. तर आपण तिथं चेक केलं होतं की आयच्या सोबत V1 घ्यायचं, V5 घ्यायचं का बेटा, नाही. मग आता काय झालं, इथं टेल हा V1 झाला. आता याचं ऑपरेशन करा. मग V1चं ऑपरेशन करताना बाहेर कोण निघणार, डू. इकडे काय राहणार, टेल. इथं काय राहणार, फक्त टेल. आता मला सांगा सेंटेन्स निगेटिव्ह काय झाला, तो चेक करा. सेंटेन्स निगेटिव्ह होणार तो, आय डू नॉट टेल. समोर काय असेल, हिम एव्हरी डे. हे काय झालं माझ्यासाठी, निगेटिव्ह. हा काय झालेला आहे, निगेटिव्ह. त्याच्यानंतर मीच जर म्हटलं हा जो सेंटेन्स आहे याला येस नो टाईप क्वेश्चनमध्ये न्या, येस किंवा नो टाईप क्वेश्चनमध्ये न्या. मग काय होणार, हा जो डू आहे हेल्पिंग वर्ब हा कुठं जाणार बेटा, आयच्या समोर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, डू आय टेल. समोर काय दिलेलं आहे, हिम एव्हरी डे. शेवटी काय लिहिलं जाणार, क्वेश्चन मार्क. कारण की सब्जेक्टच्या अगोदर कोण गेलेला आहे, हेल्पिंग वर्ब. सब्जेक्टच्या अगोदर जेव्हा हेल्पिंग वर्ब असतो तर 100% तो सेंटेन्स कशामध्ये असतो, तर येस नो टाईप क्वेश्चनमध्ये असतो. ओके. चला आता समोरची कन्सेप्ट तुम्हाला दिसेल काय आहे काय नाही. तर एक तुम्हाला पॉईंट समजून घ्यायचा इथं काय दिलेलं आहे सांगा बरं. हां इथं जर बघितलं टायमिंग वर्ड दिलेला आहे. टायमिंग वर्ड जर आपण वाचला तर इथं दिसतो आपल्याला डेली, युजली, फ्रिक्वेंटली, ऑलवेज, ऑफन, सेल्डम, रेग्युलरली, एव्हरीडे. इथं दिलेला वन्स आहे तो, वन्स इन अ वीक, वन्स इन अ डे, मंथ, इयर, ट्वाइस इन अ डे, वीक, मंथ आणि इयर. पण याच्यामध्ये समजून जर घेतलं तर काय लक्षात येतो बघा,
हे जे टायमिंग वर्ड आहे, हे जे काही टायमिंग वर्ड आहे, तर हे फक्त सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिले जाते. कोणते टायमिंग वर्ड? हे जे तुम्हाला दिसत आहे, डेली असेल, युजली असेल, फ्रिक्वेंटली असेल, ऑलवेज असेल, ऑफन, सेल्डम, रेग्युलरली, एवढे, वन्स इन अ वीक आहे की नाही, ट्वाइस इन अ वीक, हे जे तुम्हाला टायमिंग वर्ड दिसत आहे हे फक्त ना फक्त सिंपल प्रेझेंट या टेन्समध्ये लिहिल्या जाते. मग यांचा वापर काय आहे सर? तर जेव्हा आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन विचारणार, कशासाठी क्वेश्चन विचारणार? फिल इन द ब्लँकसाठी. मग आपल्याला तिथं ब्लँक जागा दिलेली असणार आणि तिथं आपल्याला फिल करायचं असतो. काय करायचं असतो? वर्ब तिथं फिल करायचा असतो. मग तेव्हा जे समजा हे टायमिंग वर्ड तुम्हाला मदत करणार. काय मदत करणार? की तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये टायमिंग वर्ड जर दिसले, यांच्यापैकी कोणीतरी तिथं दिसलं, तर आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की हा जो सेंटेन्स आहे हा मला सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिजे. मग सिंपल प्रेझेंटमध्ये जर तो पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये वर्ब किती घेणार तुम्ही? एक तर V1 किंवा काय घेणार V5. मग V1 घ्यायचं की V5 घ्यायचं हे कोण ठरवणार? तिथं सब्जेक्ट. आता चेक करून घ्या आपण सेंटेन्स समोर काय म्हणतो बघा. बघा भाऊ, इथं काय म्हटलेलं आहे? सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्स. आता मला सांगा इथं काय दिसतो? द प्रेसिडेंट अँड चेअरमॅन डू नॉट सपोर्ट अस. बरोबर आहे? समोरचा सेंटेन्स दिलेला आहे नायदर द प्रेसिडेंट नॉर द चेअरमॅन. इथं काय दिलेलं आहे? सपोर्ट अस. आता लक्षात काय येत आहे? दोन स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला विचारलं की कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? आता इथं जर चेक जर केलं तर डू नॉट सपोर्ट हे माझ्यासाठी वर्ब आहे, काही विषय नाही. सपोर्ट पण माझ्यासाठी काय असेल? वर्ब आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही सर. पण इथं तुम्हाला दिसत आहे द प्रेसिडेंट अँड चेअरमॅन. पण मला सांगा सब्जेक्ट हा एक आहे की अनेक आहे? तर सब्जेक्ट बेटा एकच आहे. कारण की तुम्हाला जेव्हा मी शिकवलं होतं तर तुम्हाला असं सांगितलं होतं वन आर्टिकल इज इक्वल टू वन पर्सन किंवा सब्जेक्ट किंवा आपण असं म्हणू शकतो थिंग. एकच जर आर्टिकल जर असेल तर त्याच्यामध्ये वस्तू किंवा व्यक्ती जे काही घ्यायचं असेल ते किती असणार? एकच असणार. मग इथं जर बघितलं द प्रेसिडेंट अँड द नाही आहे तर फक्त चेअरमॅन आहे, याचा अर्थ व्यक्ती एकच आहे, त्याच्याकडे दोन पद आहे. मग चेअरमॅन पण आहे तो आणि त्याला जर बघितलं तर आपण म्हणू शकतो कोण आहे तो? प्रेसिडेंट पण आहे. याचा अर्थ सब्जेक्ट किती आहे बेटा? एक. म्हणजे सब्जेक्ट एकच आहे, याचा अर्थ तो सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर असेल तर इथं डू नॉट पाहिजे होता का? नाही. इथं काय पाहिजे होतं? तर इथं डज नॉट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? डज नॉट. कारण की डज कुठून निघत असतो? V5 मधून. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल की नाही तर येणारा वर्ब हा V1 पाहिजे की V5 पाहिजे? V5 पाहिजे. काय पाहिजे तिथं? V5. कारण V1 काय असतो? प्लुरल. V5 काय असतो? सिंग्युलर. मग याच्यानंतर येणारा वर्ब काय पाहिजे आपल्याला? V5. बरोबर आहे? आणि मला सांगा तिथं दिलेलं काय की V1 दिलेलं आहे. हे कसं कळालं सर तुम्हाला V1 दिलेलं आहे? तर डू हा कुठून निघत असतो? V1 मधून. डू कुठून निघत असतो? V1 मधून. आणि जर बघितलं तर V5 जर असेल तर त्याच्यातून कोण निघत असतो? डज. मग इथं असं लक्षात येतं की इथं डू नॉट सपोर्ट पाहिजे होतं का? नाही. इथं काय पाहिजे होतं? डज नॉट सपोर्ट. म्हणजे याचा अर्थ काय झालं की पहिला स्टेटमेंट इम्प्रूव्हमेंट कुठं होणार? तर वर्बमध्ये तो इम्प्रूव्हमेंट होणार. इथं सब्जेक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार का बेटा? नाही. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. नायदर द प्रेसिडेंट नॉर द चेअरमॅन. आता मला सांगा जेव्हा नायदर नॉरने सेंटेन्स जोडलेला असतो, कशाने जोडलेला असतो? नायदर नॉरने, तर आपण सेकंड सब्जेक्टनुसार वर्ब घेत असतो. आता मला सांगा सेकंड सब्जेक्ट द प्रेसिडेंट आहे का? नाही. हा तर पहिला आहे. द चेअरमॅन आहे सेकंड आहे का? तर हो. मग सेकंड सब्जेक्ट जर बघितलं द चेअरमॅन आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग तो जर सिंग्युलर असेल तर इथं येणारा वर्ब V1 पाहिजे होता की V5 पाहिजे होता? तर V5. कारण की द चेअरमॅन हा सिंग्युलर आहे, सपोर्ट हा V1 आहे, V1 हा प्लुरल असतो. इथं कोण पाहिजे? तर V5 पाहिजे. म्हणजेच काय येणार बेटा? इथं कोण येणार? तिथं सपोर्ट्स येणार. काय येणार? इथं सपोर्ट्स येणार. मग सर V2 घेऊ शकत नाही का? तर नाही. कारण V2 काय सांगतो बेटा? पास्ट सांगतो. आपण कशामध्ये आहे? प्रेझेंट. म्हणजे डायरेक्ट इथं जर बघितलं टेन्स त्याचं चेंज करणार का आपण? नाही. आपण जर बघितलं त्याला जो ऑप्शनमध्ये आहे त्याला पहिले प्राधान्य देणार. मग कोण आहे ऑप्शनला? V1च्या ऑप्शनमध्ये कोण आहे? V5 आहे. मग V5 बसतो नाही तर तो जर फिट बसत असेल तर तोच माझं काय असेल? आन्सर असेल. याचा अर्थ असं झालेला आहे की A आणि B दोन्ही सेंटेन्स काय चुकीचे आहे आणि हा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट होणार कुठं? तर वर्बमध्ये. सपोर्ट नाही तर काय पाहिजे तिथं? सपोर्ट. याचा आन्सर काय जाणार? करेक्ट म्हणत आहे तर याचा आन्सर जाणार नायदर. ओके ठीक आहे. हे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. आता थोडं समोर बघून घ्या काय म्हणतो काय नाही. बघा रे भाऊ इथं काय दिलेलं आपल्याला? हा आता बघा फिल इन द ब्लँक साठी कसा प्रश्न विचारला त्याने विचारलं नायदर ही नॉर आय आणि इथं ब्लँक दिले तुम्हाला. परत त्यानं असं म्हटलेलं द नंबर ऑफ प्लेयर्स, इथं परत ब्लँक दिलेला आहे. परत त्यानं म्हटलं आहे टू ऑफ माय फ्रेंड्स, इथं ब्लँक दिलेला आहे. ओके आणि इथं वर्क तुम्हाला फिल करायचं आहे. आता मला एवढं सांगा तुम्ही की नायदर नॉरनी जर जोडला असेल तर आपण कोणत्या सब्जेक्टनुसार घेत असतो? पहिल्या की दुसऱ्या? दुसऱ्या. मग दुसरा जर असेल इथं कोण आहे? आय आहे.
आय जर असेल तर आय सोबत V1 घेत असतो की V5 घेत असतो, तर V1 घेत असतो. कोण घेत असतो? V1. आता मला सांगा डू नॉट प्ले हा V1 आहे, प्ले पण V1 आहे, प्ले पण V1 आणि डू नॉट प्ले पण V1 आहे. पण एक गोष्ट समजून घ्या बेटा की नायदर जर बघितला, नायदर हा वर्ड जर बघितला निगेटिव्ह आहे. नायदर कसा आहे? निगेटिव्ह. तर त्याच सेंटेन्स मध्ये परत निगेटिव्ह वर्ड येणार नाही, म्हणून हा डू नॉट प्ले वाला ऑप्शन आपलं काय उत्तर असणार नाही. परत सांगतो रे, नायदर नॉर हे कसे असतात? निगेटिव्ह असतात. ते जर निगेटिव्ह असेल तर परत त्याच सेंटेन्स मध्ये नॉट येणार का? नाही. मग नॉट जर येत नसेल तर डू नॉट वाला ऑप्शन असेल का माझ्यासाठी? नाही. म्हणजे दोन ऑप्शन तर पहिलेच कट झाले. ओके, मग प्ले आणि प्लेवर खेळायचा आहे. दोन्ही ठिकाणी प्ले प्ले दिलेले आहे. आता चला दुसऱ्या स्टेटमेंटकडे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जेव्हा जातो मी, द नंबर ऑफ प्लेयर्स. आता बघा तुम्हाला मी लेक्चरमध्ये बेसिकच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे अ नंबर ऑफ प्लेयर्स आणि द नंबर ऑफ प्लेयर्स, बरोबर आहे? सांगा मग अ नंबर ऑफ प्लेयर्स ही कन्सेप्ट काय आणि द नंबर ऑफ प्लेयर्स ही कन्सेप्ट काय? मग अ नंबर ऑफ प्लेयर्स ही कन्सेप्ट अशी आहे की ती प्लुरल आहे सर, अ नंबर ऑफ प्लेयर्स, ठीक आहे. आणि द नंबर जेव्हा असते तर याचा अर्थ एकत्र आहे, ते एकत्र आहे म्हणजे त्यांना एकच समजला जातो. मग जेव्हा द नंबर ऑफ प्लेयर्स आहे तर हा सिंग्युलर आहे बेटा. काय तो? सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तर इथे येणारा वर्ब काय यायला पाहिजे? V5 यायला पाहिजे. आता बघा इथं काय दिलेलं आहे? प्लेज. इथं काय दिलेलं आहे? प्ले. आपलं उत्तर निघालेलं आहे. याचं उत्तर काय जाणार? 2, कारण की इथं प्ले दिलेलं आहे. द नंबर ऑफ नुसार इथं V1 घेत असतो का आपण? नाही, कारण द नंबर कसा आहे? सिंग्युलर. V1 जर घेतला तो पण काय असतो? प्लुरल. सब्जेक्ट नुसार वर्ब पण पाहिजे आपल्याला. सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण काय? सिंग्युलर. V1 काय रे? प्लुरल आहे, म्हणून हा येणार का? नाही. याचा अर्थ जर बघितला तर थर्ड वाला ऑप्शन नसणार. मग इथं जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी डू नॉट प्ले दिले, डू नॉट प्ले दिले. याचा अर्थ असं झालं टू ऑफ माय फ्रेंड्स. इथं सरळ सरळ डू नॉट प्ले हे माझ्यासाठी उत्तर असणार. इथं काय येणार? तर इथं लक्षात ठेवायचं प्लेज. इथं काय येणार? प्लेज. तो प्लेस कशानुसार आलेला आहे बेटा? द नंबरनुसार. द नंबर सिंग्युलर आहे म्हणून V5 पण सिंग्युलर असतो. आता मला सांगा आय नुसार आपण V1 घेतो की V5 घेतो? तर V1 घेतो, म्हणून इथं जर बघितलं फक्त काय येणार? प्ले येणार. फक्त काय येणार इथं? प्ले. म्हणून याचं उत्तर काय जाणार? तर आपण म्हणू शकतो की सेकंड नंबर माझं उत्तर असायला पाहिजे. ओके, चला तुम्हाला इथपर्यंत जर कळालं असेल तर आपण समोरची 1-2 स्लाइड आहे ते पण बघून घ्या, कारण की महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे सिंपल प्रेझेंटवरती. ओके, चला आता हा जर प्रश्न जर बघितला किंवा ABC तुम्हाला जे काही दिलेलं आहे तर हे प्रश्न कुठे येतात? तर सरळ सेवा भरतीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो जे IBPS टीचरचे एक्झाम तुम्हाला द्यायचे आहे. आता तुम्ही राज्य सेवाची तयारी करत आहात किंवा कंबाईनची तयारी करत असाल, बरोबर की नाही, असे प्रश्न तुम्हाला तिथे दिसणारच आहेत. पण तुम्ही जर सरळ सेवाची तयारी करत असाल, आता आपल्याला माहिती आहे की सरळ सेवाची जे एक्झाम आहे ते कोण कंडक्ट करत आहे? तर IBPS आणि TCET तिथं कंडक्ट करत आहे. मग हे जे प्रश्न आहे तर आपण म्हणू शकतो बँक PO वगैरे, बरोबर की RRB, तर यांच्यामधून हे काढलेले प्रश्न आहे. आता चेक करायचं की याच्यावर आयोग एरर कुठं विचारतो. म्हणजे तो एरर विचारत असताना असं त्याचं एखादा टॉपिक असं नेमलेलं नाही आयोगाने की नाऊन या टॉपिकवरच मी तुम्हाला एरर विचारेल किंवा ॲडजेक्टिव्ह या टॉपिकवरच मी तुम्हाला काय करेल? एरर विचारेल, असं कुठंच दिलेलं नाही आहे. तो एरर कुठेही विचारू शकतो, म्हणजे त्याला मर्यादा आहे का? नाही. मग जे विद्यार्थी विचार करतात सर एरर हा टॉपिक पहिले शिका, हो एरर पॉईंट शिकत असताना, एरर हा टॉपिक शिकत असताना त्याच्या मागची कन्सेप्ट काय ती समजून घे. आता मला सांगा या सेंटेन्समध्ये एरर आहे की नाही आहे हे कधी कळेल तुम्हाला? जेव्हा तुम्हाला सिंपल प्रेझेंटची कन्सेप्ट माहीत असेल तेव्हा तो पॉईंट कळेल तुम्हाला की तो एरर आहे की नाही आहे. आता चेक करा की याच्यावर सिंपल प्रेझेंटवरती आयोगाने प्रश्न विचारला होता किंवा IBPSने इथं प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलं? द नंबर ऑफ स्टुडंट्स. काय विचारलं त्याने? द नंबर ऑफ स्टुडंट. आणि इथं कट करून दिलं भाऊ तुम्हाला. त्याच्यानंतर स्टडीला इथं कट करून दिलं, सिरियसलीला इथं कट करून दिलं आणि समोरचं पण दिलं नो एरर. आता काय कन्सेप्ट आहे सर? बघा ना, जेव्हा आपण सेंटेन्स वाचत असतो किंवा आपण फाइंड आउट तिथं एरर तिथं टॉपिक सॉल्व्ह करत असतो तर समजून घ्या कधीच हे असं अटकत वाचायचं नाही. म्हणजे अटकत वाचायचं नाही म्हणजेच काय? इथं पॉज घेत वाचायचं नाही. म्हणजेच काय? इथं दिलेलं आहे बा, म्हणजे इथं स्लॅश दिलेला आहे तर इथं मी थांबलो, द नंबर ऑफ स्टुडंट्स थांबलो तिथं. मग तिथं विचार केला इथपर्यंत एरर आहे का? नाही. मग आपल्याला काही म्हणायला वाटलं का? एरर नाही. समोर गेलो. स्टडीमध्ये काही एरर नाही दिसत आहे. समोर गेलो. सिरियसली तर व्यवस्थित दिसत आहे. उत्तर काय? डी, नो एरर. म्हणजे जर बघितलं ना बेटा आपली जीभ अडकली नाही, नो एरर. आणि जीभ जिथं अडकली तिथं एरर. येते तुमच्या लक्षामध्ये. पण इथं जर समजून घेतलं मला काय म्हणायचं याच्यातून की सेंटेन्स तुम्ही सरळ वाचणार, कुठं तिथं पॉज घेणार का? नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा समजा असे प्रॅक्टिस करणार तुम्हाला लगेच लक्षात येणार की याच्यामध्ये एरर कुठं आहे. ओके, चला इथं पॉईंट समजून घ्या की इथं कन्सेप्ट आहे द नंबरची
आता मला एवढं सांगा, द नंबर हे सिंग्युलर असतो की प्लुरल असतो? सिंग्युलर. मग तो जर सिंग्युलर असेल इथं दिलेलं काय? स्टडी. मग स्टडी बरोबर आहे का? नाही, कारण की स्टडी हा V1 असतो आणि V1 तुम्हाला माहित आहे की V1 काय असतो? प्लुरल. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, स्टडी हा V1 आहे, तो प्लुरल आहे, हे बरोबर आहे का? नाही. इथं काय पाहिजे होतं? V5. म्हणजे इथं जर बघितलं, इथं पाहिजे होतं आपल्याला काय? तर स्टडीज. बरोबर आहे. इथं काय पाहिजे होतं रे? स्टडी. येते तुमच्या लक्षात? म्हणजे तिथं काय पाहिजे होतं? V5. पण दिलं काय? V1. म्हणजे कोणत्या पार्टमध्ये एरर आहे बेटा? तर पार्ट क्रमांक बी मध्ये काय इथं एरर आहे, स्टडी नाही, तर तिथं काय पाहिजे होतं? स्टडी. आता समोरचा सेंटेन्स चेक करून घ्या. इथं परत बघा, अ नंबर ऑफ बॉईज अटेंड द मीटिंग, नो एरर. परत सांगतो तुम्हाला, अ नंबर काय सांगतो? प्लुरल. द नंबर काय सांगतो? सिंग्युलर. अ नंबर जर प्लुरल असेल तर अटेंड हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे. अटेंड हा V1 आहे आणि V1 तुम्हाला आता सांगितलं V1 कसा असतो? प्लुरल. मग सब्जेक्ट पण प्लुरल आहे, वर्ब पण प्लुरल आहे. इथून तर या बी पर्यंत कुठंच एरर नाही आहे. याच्यानुसार जर बघितलं इथपर्यंत एरर आहे का? नाही. समोर द मीटिंग दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही एरर नाही आणि याचं उत्तर जर बघितलं काय जाणार? नो एरर. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डी हे माझ्यासाठी करेक्ट उत्तर असणार. येत आहे तुमच्या लक्षामध्ये? चला नंतरचा सेंटेन्स आणि लास्ट सेंटेन्स बघा. एव्हरी मॅन अँड एव्हरी चाइल्ड कम्स हिअर, काय रे? आणि इथं दिलेलं आहे नो एरर. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं की एव्हरी मॅन, एव्हरी वुमन, एव्हरी चाइल्ड, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय होती? एव्हरीची. एव्हरीनी जर समजा नाऊन जोडला असेल, एव्हरी या ॲडजेक्टिव्हनी जर नाऊन जोडला असेल, एव्हरी मॅन कॉमा एव्हरी गर्ल कॉमा एव्हरी बॉय कॉमा, असं 2 किलोमीटर जरी ते जोडत गेले ते नाऊन, बरोबर आहे की नाही? पण सुरुवातीला आला कोण बेटा? एव्हरी. आणि त्याच्यानंतर सर त्याच्यामध्ये ॲड येऊन एव्हरी वुमन लिहिलं त्याने. याचा अर्थ काय झाला की एव्हरीची कन्सेप्ट जर असेल तर ती पूर्णच्या पूर्ण कन्सेप्टच सिंग्युलर असते. मग एव्हरी मॅन असो किंवा एव्हरी वुमन असो किंवा एव्हरी चाइल्ड असो, तर इथं जोडलं कशाने? ॲडने. जरी ॲडने जोडला असेल तर एव्हरीची कन्सेप्टच तुम्हाला सिंग्युलर सांगते. आता मला सांगा, सब्जेक्ट कसा भेटला आपल्याला? सिंग्युलर. तर त्याच्यानुसार वर्ब हे सिंग्युलर आहे का? कम्स हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे, कारण की हा सिंग्युलर. V5 काय असतो बेटा? सिंग्युलर. हा काय असतो रे? सिंग्युलर. कम्स हे करेक्ट आहे. आणि इथं जो समजा इथं तुम्हाला प्लेस दिलेला आहे तो पण करेक्ट आहे. याचाच अर्थ मला सांगा, याचा उत्तर काय जाणार? नो एरर जाणार. मग असं नाही करायचं की जिथं जीभ अडकली तिथं एरर, जिथं जीभ अडकली नाही तिथं नो एरर. ठीक आहे, कन्सेप्ट त्याच्यामधली समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कितीही मोठे सेंटेन्स असेल तरी तो इथं सॉल्व्ह करता येणार. ओके, चला लास्ट पॉईंट बघून घेऊ काय म्हणतो काय नाही याच्यात. बघा समजून घ्या इथं काय म्हणतो. तर काही रूल्स किंवा आपण म्हणू शकतो सिंपल प्रेझेंटचे काही नियम आहे, किंवा आपण म्हणू शकतो की सिंपल प्रेझेंट टेन्स त्या रूल्स किंवा तिथं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये यूज केला जातो. काय आहे पहिला आपण समजून घेऊ. बरोबर आहे, काय आहे चेक करा. बघा पहिला पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल ॲक्शन त्यात बघा ना, आपण जेव्हा समजा 10वी 12वीचे इंटरव्ह्यू द्यायचं तिथं, म्हणजे ते जे साहेब लोक आपल्या शाळेमध्ये यायचे, मग आपल्याला विचारायचे ना ते की तुझी हॅबिट्स काय, तुझी हॉबी काय. मग आपण तिथं उत्तर द्यायचो, माझी हॉबी हे जे आहे समजा पुस्तक वाचणे ही माझी हॉबी आहे. आणि त्या पुस्तकाचा आपला काही संबंध असायचा का? नाही. पण माझी हॉबी काय रे? पुस्तक वाचणे. हॉबीचा अर्थ काय येतो की तुम्ही ती गोष्ट जी आहे समजा तुमच्या ठरवलेल्या वेळेमध्ये तुम्ही ती गोष्ट रोज करत आहे किंवा तुमचे समजा डेली ती ॲक्शन होत आहे येतं. आणि आपलं पुस्तकाचं आपलं तिथं संबंध होता का? नाही. पण माझी हॉबी हे पुस्तक वाचणे, माझी हॉबी हे खेळणे. आता ठीक आहे, खेळणे हे आपण म्हणू शकतो की होऊ शकते सर्व, पण आपण म्हणायचो माझी हॉबी जे आहे समजा स्विमिंग ही माझी हॉबी आहे. कधी कधी आपण एखाद्या वेळेस त्या नाल्यामध्ये जायचो पोहायला, पण तरी जर बघायला तर माझी हॉबी काय? स्विमिंग. येतं तुमच्या लक्षामध्ये? समजून घे भाऊ. हॅबिच्युअल ॲक्शन कशामध्ये लिहिल्या जाते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या जाते. म्हणजेच काय की V1 किंवा कशामध्ये लिहिल्या जाणार? V5 मध्ये. त्याच्यानंतर एव्हरीडे ॲक्शन कुठं लिहिल्या जाते? सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिल्या जाते. किंवा प्रेझेंट ॲक्शन पण कुठं लिहिल्या जाते बेटा? सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिल्या जाते. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट इथं दिलेला आहे युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ, परमनंट ट्रूथ. हे पण कुठं लिहिल्या जाते? हे पण लिहिल्या जाते सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंटमध्येच काय की तो कशामध्ये लिहिला जाणार? V1 किंवा कशामध्ये लिहिला जाणार? V5. त्याच्यानंतर बघा एक्सक्लामेटरी सेंटेन्स. म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स कोणाला म्हणत असतो आपण? की जेव्हा त्या सेंटेन्समध्ये एक्सक्लामेटरी चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणत असतो? एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणत असतो. पण त्या सेंटेन्समध्ये जर बघितलं हेअर किंवा देअरनी जर तो सुरुवात झाला असेल आणि त्याच्यामध्ये जर एक्सक्लामेटरी मार्क असेल तर तो सेंटेन्स कशामध्ये लिहिला जाणार? सिंपल प्रेझेंटमध्ये. त्यानंतर बघा डेफिनेट फ्युचर किंवा फ्युचर ॲक्शन किंवा फिक्स फ्युचर. म्हणजे आता बघा तुम्ही मला पत्रिका दिली की सर आमच्या लग्नाला यायचं बरं का, असं दिली पत्रिका.
मी म्हटलं की येईल, येईल भाऊ तुझ्या लग्नाला येईल. मग मला सांगा हे फिक्स झालेलं आहे का की मी येणारच म्हणून? नाही. पण मी जेव्हा म्हणेल की मी येणारच याचा अर्थ काय, हे फिक्स आहे, फिक्स फ्युचर आहे, तेव्हा तो सेंटेन्स कशामध्ये लिहिला जातो? तर सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिला जातो. ओके, तुम्हाला कळालं असेल मराठीमध्ये, मी सेंटेन्समध्ये तुम्हाला ते दाखवून देईन. त्याच्यानंतर बघा हे फिक्स फ्युचर झाल्याच्या नंतर इथं काय दिलेलं आहे? प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे जर बघितलं मनी म्हणतो आपण मराठीमधल्या मन्या आहे. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहे. त्याच्यानंतर न्यूजपेपर हेडलाईन्स आहे. जेव्हा न्यूजपेपर हेडलाईन असते तर ती पण कशामध्ये लिहिल्या जाते? सिंपल प्रेझेंटमध्ये. त्याच्यानंतर स्पोर्ट कॉमेंट्रीज आहे, तर ह्या पण कशामध्ये लिहिल्या जाते? सिंपल प्रेझेंटमध्ये लिहिल्या जाते. ओके, चला तर आपण याच्यावर सेंटेन्स कसं आयोगाने आतापर्यंत विचारलेलं आहे ते एकदा बघून घेऊया, काय म्हणतो काय नाही. आणि सिंपल प्रेझेंटचे जे रूल आहे हे एवढे आहे जे तुम्ही वारंवार 2-3 वेळेस जर वाचला ना तरी तुमच्या लक्षामध्ये येऊन जातात. म्हणजे एवढे रूल पाठ करायचं का? पाठ नाही करायचं, 1-2 वेळेस फक्त डोळ्याच्या खालून तिथं घालवा त्याला, तर तो तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल. आता चेक करून घेऊ आपण याच्यामधले सेंटेन्स काय आहे. बघा, पहिला सेंटेन्स तुम्हाला विचारला त्याने किंवा पहिला क्वेश्चन विचारला कंबाईन बी 2018ला, म्हणजे आपण म्हणू शकतो हा लेटेस्ट वालाच आहे. चेक करा काय म्हटलं त्यांनी, सांगा रे भाऊ काय म्हटलं. काय म्हटलं त्याने की लुक देर शी कम. ब्रॅकेटमध्ये कम दिलेला आहे. कम याचा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, याचा अर्थ तो असं दिलेला आहे की जो कम नावाचा वर्ब दिलेला आहे तो ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, त्याला तुम्ही तोडफोड करून कसं तरी लिहा. म्हणजे इथं असं म्हणायचं आहे की हा वर्ब जायचं म्हणजे इथं भरायचा आहे, एक तर तुम्ही ॲज इट इज त्याला भरा किंवा काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करून तिथं काय करा, फिल करा. मग पण जर बघितलं जर ॲज इट इज जर भरायचं जर काम असतं तर मग एवढं मोठं ऑप्शन कशाला दिलं असतं त्यांनी, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं की तिथं चेंजेस करून आपल्याला लिहायचं आहे. ओके, लुक देर शी कम. मग आपण आपल्या कुठेतरी बसलो असेल तर आपण आपल्या मित्राला लगेच म्हणतो बघ ती आली तिकडं. मग इथं जर बघितलं याचा अर्थ काय, आता हे माझा प्रश्न नाही आहे, हा सेंटेन्स जर बघितला कंबाईन आयोग पण विचारत आहे तसं मी काय करणार आहे, इथं जर चेक केलं तर आता मला सांगा सेंटेन्स कशामध्ये सुरुवात झालेलं आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की देर किंवा कशाने रे, हेअरनी जर सुरुवात झालं असेल आणि शेवटी काय दिलेलं आहे एक्सक्लेमेटरी मार्क, तर हा सेंटेन्स कशामध्ये लिहिला जाणार, तर तो लिहिला जाणार सिंपल प्रेझेंटमध्ये. कशामध्ये लिहिला जाणार? सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंटमध्ये किती वर्ब आहे? 2. V2 आहे का तो? नाही. एक V1 दुसरा काय V5. मग मला सांगा इथं इज कमिंग दिलेलं आहे, हा V4 आहे, चालेल का तिथं? नाही. इथं हॅज बीन कमिंग दिलेलं आहे, हे पण चालणार का? नाही. आता तुम्हाला माहिती आहे की हा इथं कोण आहे बेटा? V1. हा कोण आहे इथं? V5. मग कोण घ्यायचं सर, V1 घ्यायचं की V5 घ्यायचं? हे कोण ठरवेल आता? हे सब्जेक्ट ठरवेल. काय ठरवेल इथं? सब्जेक्ट. सब्जेक्ट कसा आहे भाऊ? सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तिथं V1 की V5, तर इथं V5. V1 येणार का? नाही. एकदम 0 सेकंदामध्ये तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. फक्त याच्या मागे जे बेसिक लेक्चर आहे किंवा बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर जर असेल ना तर ॲडव्हान्स लेवलचे कसेही क्वेश्चन जरी असेल ना तरी आपण म्हणू शकतो तिथं डील करू शकतो. ओके, चला समोरचा पॉईंट समजून घ्या रे. काय म्हणतो तो? फायनली विराट हिट्स अ 6. आता मला सांगा फायनली विराट काय म्हणू शकतो की हिट्स अ 6. इथं जर बघितलं तर त्यानं 4 मारलं होतं, आपण म्हणू शकतो की तिथं काय रे 6 मारलं. मग फायनली विराट हिट्स 6 म्हणत आहे तो, याचा अर्थ असं झालेला आहे की काहीतरी स्पोर्ट कॉमेंट्री चालू आहे आणि त्याच्यामध्ये मधातच विराटने एक 6 मारला. मग त्याच्या तोंडातून तो उद्गार बाहेर आला, तो वाक्य बाहेर आला, तो स्टेटमेंट बाहेर आला की फायनली विराट हिट्स काय रे 6. मग हिट्स इथे दिलेला आहे, याचा अर्थ काय दिला? V5. V5 म्हणजेच काय झाला? सिंपल प्रेझेंट. काय झालं इथं? सिंपल प्रेझेंट. आणि विराट हा सिंग्युलर आहे म्हणून हा V5 घेतलेला आहे. V1 घेतलेला आहे का हिट म्हटलं की हिट्स म्हटलं त्याने हिट्स V5. ओके, चला समोरचा सेंटेन्स बघा. शी वर्क्स इन मुंबई. आता मला सांगा शी वर्क्स इन मुंबई जेव्हा म्हणत असतो तो तर याच्यामध्ये त्यानं काय दिलेलं आहे? वर्क्स काय बेटा? V5. तो विचारतो काय? इन अबोव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड्स. बरोबर, अंडरलाईन वर्ड कुठं आहे सर? तर हे अंडरलाईन वर्ड इथं आहे, तो आला नाही पण इथे समजून घ्या वर्क्सला इथं अंडरलाईन आहे. इन अबोव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट. काय डिनोट करतो? तर फॉरेस्ट 2019 मध्ये तो विचारलं काय डिनोट करतो, की हा जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे तो काय डिनोट करतो, काय लक्षात आणतो. मग मला सांगा प्रेझेंट स्टेट, टेम्पररी प्रेझेंट, टेम्पररी हॅबिट आणि प्रेझेंट हॅबिट. आता समजून घ्या, जर एखादी हॅबिट असेल, हॅबिट किंवा आपली हॉबी जर असेल तर ती टेम्पररी नसते, प्रेझेंट नसते. म्हणजे जर बघितलं मी म्हटलं की मला पुस्तक वाचण्याची हॅबिट आहे, मग ती टेम्पररी असेल का? नाही. किंवा आज वाचलं पुस्तक उद्याचे समजा उद्या माझी हॅबिट नाही, असं होणार आहे का? नाही. तर प्रेझेंटमध्ये हॅबिट आहे, पास्टमध्ये नव्हती, फ्युचरमध्ये असणार ती. असे हॅबिट वगैरे ही कन्सेप्ट नाही आहे की प्रेझेंट हॅबिट, पास्ट हॅबिट, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो टेम्पररी. हे जर बघितलं हे चुकीचं आहे. आता बघा इथं टेम्पररी प्रेझेंट आहे आणि प्रेझेंट स्टेट आहे, तर इथं त्याचं आपण म्हणू शकतो तिचं प्रेझेंट स्टेट दाखवत आहे की आपण म्हणू शकतो सेंटेन्स काय? शी वर्क्स इन मुंबई. याचा अर्थ काय झाला? ती मुंबईत काम करते.
याचा अर्थ सध्या प्रेझेंट मधली काय सांगितलं आपण, स्टेट सांगितलं. म्हणजे मला सांगा टेम्पररी प्रेझेंट आहे का ते, नाही. याचं उत्तर काय जाणार, प्रेझेंट स्टेट. काय जाणार तिथं, प्रेझेंट स्टेट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अजून याच्यामधले मला वाटते 2 सेंटेन्स आहेत ते आपण घेऊन घेऊया. त्याच्यानंतर जर बघितलं तर सिंपल प्रेझेंट हा टॉपिक तुमचा इथं संपतो. ओके, चला हे महत्त्वाचे आहे, चेक करा. मी म्हटलं तुम्ही कशाचीही तयारी करत असाल पण तुम्हाला इंग्लिश तिथं सोडणार नाही आणि हाच डाटा तुम्हाला तिथं कामी पडणार आहे. चेक करा, पहिला सेंटेन्स काय दिले, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट इन द यूज ऑफ टेन्स रिफरिंग टू हॅबिच्युअल काय ॲक्शन. म्हणजे इथं काय म्हणतो की हॅबिच्युअल ॲक्शन दाखवणारा सेंटेन्स कुठला आहे किंवा टेन्स कुठला आहे. STI 2016 ही ऑफन वेंट टू. आता बघा इथं वेंट आहे, इथं गोज आहे, इथं गॉन आहे आणि इथं जर बघितलं हां इथं प्लान्स आहे, वर्ब. टू गो नाही आहे, हे वर्ब आहे, हे वर्ब आहे. ऑफन हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये तो काय दाखवत आहे की ती ॲक्शन कितीदा घडत आहे. म्हणजे म्हणू शकतो की ॲडवर्ब म्हणून तिथं काम करत आहे ते. आता मला काय म्हणायचं, वेंट, इथं गोज, इथं गॉन, इथं प्लान्स. याचं उत्तर काय असायला पाहिजे तर समजून घ्या. जे हॅबिच्युअल ॲक्शन आहे ती कशामध्ये दाखवल्या जाते, सिंपल प्रेझेंटमध्ये. इथे काय दिलेलं आहे बेटा, वेंट, V2 आहे, V2 सिंपल प्रेझेंट दाखवतो का, नाही. इथे काय दिलेलं आहे रे, गोज, हे काय V5 काय दाखवतो, सिंपल प्रेझेंट. म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन काय करेक्ट आहे. समोर अजून वाचा, इथं काय दिलेलं आहे, हॅज आणि इथं काय दिलेलं आहे, गॉन. याचा अर्थ मला सांगा टेन्स कशामध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट. टेन्स काय याचं, प्रेझेंट परफेक्ट. मग मला सांगा जे हॅबिच्युअल ॲक्शन आहे ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये दाखवल्या जाते का, नाही. मी तुम्हाला काय म्हटलं की सिंपल प्रेझेंट मध्ये ती दाखवल्या जाणार. मग गोज हे V5 आहे, V5 जर असेल तर सिंपल प्रेझेंट आहे की नाही, आहे. म्हणजे याचं उत्तर 2 यायला पाहिजे. पण समोर वाचत चौथ्या ऑप्शन मध्ये जेव्हा मी जातो, ही ऑफन, प्लान्स, हा पण काय रे V5 आहे, हा का पण काय V5 आहे. याचा अर्थ हा काय झाला, सिंपल काय झाला तो प्रेझेंट. हा काय झाला इथं, सिंपल प्रेझेंट. मग मला सांगा याचं उत्तर काय असायला पाहिजे, 2 आणि 4. मग इथं जर बघितलं तर अजून आपण म्हणू शकतो सब ऑप्शन दिलेला आहे का आयोगाने आपल्याला, नाही ना. याचा अर्थ असं झालेलं की याच्यामध्ये आन्सर 2 निघत होते, म्हणून हा STI 2016चा प्रश्न आयोगाने काय केला बेटा, रद्द केला. काय केलं तिथं, रद्द केला. रद्द का केला हे पण आपल्याला कळायला पाहिजे की याच्यामध्ये रद्द काय केला गेलेला आहे. कारण की इथं जर बघितलं 2 उत्तर आहे. हॅबिच्युअल ॲक्शन हे सिंपल प्रेझेंटमध्ये, सिंपल प्रेझेंटमध्ये 2 वर्ब आहे, V1 किंवा V5. दोन्ही ठिकाणी V5 दिलेला आहे, दोन्ही ठिकाणी V5 दिलेला आहे. याचा अर्थ दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहे. हा स्टेटमेंट पहिला आणि थर्ड वाला स्टेटमेंट इथं काय असेल, इनकरेक्ट असेल. ओके, चला याच्यामधला आपला लास्ट सेंटेन्स बघायचा आहे आजच्या लेक्चर मधला. अतिशय महत्त्वाचा आहे पण तो जुन्या काळामध्ये विचारलेला आहे. आता चेक करा काय म्हणतो, युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेट इन डिपार्टमेंटल STI 2012. आता काय म्हणतो तो की युनिव्हर्सल ट्रूथ हा जो आपण म्हणू शकतो ट्रूथ्स आहे तर आर स्टेट, तर याचा अर्थ काय झालाय की तो कोणत्या ठिकाणी दाखवला जातो, बरे कोणत्या ठिकाणी दर्शविला जातो, कोण, युनिव्हर्सल ट्रूथ. तर मला सांगा युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ, परमनंट ट्रूथ, ठीक आहे, स्पोर्ट कॉमेंट्री, हॅबिच्युअल ॲक्शन. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे बरेच कन्सेप्ट जे आहे समजा ह्या कुठं दाखवल्या जाते, कुठं दाखवल्या जाते, सिंपल प्रेझेंटमध्ये. मग मला सांगा याचं उत्तर एका सेकंदात निघतो. सिंपल पास्ट आहे का त्याचं उत्तर, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स आहे का, नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे का, नाही. याचं उत्तर काय असेल बेटा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि हा विचारला कधी होता तुम्हाला, डिपार्टमेंटल STI 2012ला. पण अतिशय महत्त्वाचा तो प्रश्न. ओके, चला एकदा चेक करून घ्या, मी साईडला होऊन जातो. काही असेल तर एकदा बघून घेऊया आपण. ओके, चला सिंपल प्रेझेंट टेन्स हा घटक इथं संपलेला आहे, जे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण इथं बघितलेलं आहे. याच्या नंतरचे व्हिडिओ जे आहे समजा लेक्चर आपण ॲपवरती आणि म्हणू शकतो आपल्या नायक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तिथं अपलोड करत आहे, जे तुम्हाला डेली तिथं बघायचं आहे. काही जर अडचण जर असेल तर तुम्हाला इथं नंबर दिलेलाच आहे माझा, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे 8888030869. ठीक आहे, हा माझा नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप तिथं करू शकता काही अडचण जर असेल तर. पहिली गोष्ट, टेलिग्राम चॅनलवरती, नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती या सगळ्या लेक्चरची मी PDF टाकलेली आहे, इंग्लिशची PDF. ती पहिले काय करा, प्रिंट करा, त्याच्यानंतरच हे व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा तुम्ही रिव्हिजन करसाल तेव्हा ते लवकर रिव्हिजन होणार आणि लवकर आपण काय म्हणू शकतो तिथं तुम्ही पास होणार. ठीक आहे, इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.